नमस्कार सर्वांना. मंडळी, गेल्या वर्षी आपण पवनाथडीचा जो व्हिडिओ घेतला होता, पवनाथडी जत्रा जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे घेतली जाते. या वर्षी पण तिला खूप वेळ झालेला आहे. त्याला कारण असं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या ज्या इलेक्शन होत्या ना, त्याच्यामुळे वेळ झाला. आणि तुमचे गेल्या वर्षीचा तो व्हिडिओ बघून सारखे तुमचे मेसेज येत होते की ऍक्च्युली ती बचत गटांसाठी मोफत असते, त्याच्यामुळे हेही बऱ्याच जणांना माहित नव्हतं. आणि तसे ते मेसेज मला सारखे येत होते की कधी सुरू होणार आहे. आणि पण ती इलेक्शनमुळे लेट झाली. त्यावेळेला मी सांगितलं होतं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये की ज्या वेळेला ती होईल त्यावेळेला मी स्पेशली याचा व्हिडिओ बनवेन. आणि तसाच मी आज महापालिकेत जाऊन त्यांचा अर्ज आणलेला आहे. आणि ती बातमी प्रथम काल जी आली ना, ती तुम्हाला मी सांगते. पेपरला आले का मला माहिती नाही, पण मला ती पाठवली गेली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग अंतर्गत पवनाथडी 25 फेब्रुवारी 2026 पासून रोजी PWD मैदान सांगवी येथे आयोजित करण्यात आली आहे. म्हणजे 25 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे ती. आणि तरी महिला बचत गटांच्या महिलांनी स्टॉल संदर्भातील अर्ज घेण्यासाठी दिनांक 10/2/2026 ते 18/2/2026 पर्यंत समाज विकास विभाग मध्ये सकाळी 10:30 ते 5:30 या कालावधीत घेऊन जाणे असं मेसेज टाकला गेलाय. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडचं जे महानगरपालिकेचं ऑफिस आहे पिंपरीचं, त्या ऑफिसमध्ये समाज विकास जो विभाग आहे त्याच्यामध्ये जाऊन, त्याचं ऑफिस बाहेर पण आहे, बाहेर म्हणजे बिल्डिंगच्या बाहेर. तर तिथे जाऊन तुम्ही ते अर्ज घ्यायचे. अर्ज सुरुवात झालेली आहे. हे बघा, या पद्धतीने अर्ज असतो तो हा भरून द्यायचे. आणि पाठीमागे इथे सगळी माहिती दिलेली आहे. इथे सगळी माहिती आहे की त्याच्याबरोबर काय जोडायचे आणि सगळं तुम्हाला माहिती व्यवस्थित दिलेली आहे. तरी पण जे मला माहित आहे त्या पद्धतीने मी सांगते. त्याच्यात माहिती आहे सगळी. तुम्हाला बचत गटाचं काही पैसे वगैरे, बचत गटांना स्टॉल असतात हे, त्याच्यामुळे बचत गटांसाठी मोफत असतं ते. एकही रुपया तुम्हाला द्यायचा नाहीये. तो फॉर्म तुम्ही घ्यायचा. फॉर्म सुद्धा मोफतच आहे. तो भरून त्यांनी जी तारीख दिली त्या तारखेमध्ये 18 तारखेपर्यंत भरून द्यायचे ते फॉर्म. त्याच्यामध्ये सगळी माहिती भरून, आणि त्याच्याबरोबर जे डॉक्युमेंट्स भरायचे आहेत ना, ते त्या बचत गटातली जी महिला स्टॉल लावणार आहे तिचं आधार कार्ड लागणार आहे. आणि त्या बचत गटाचं चालू बँक पासबुकाची एंट्री, त्याची झेरॉक्स लागणार आहे. म्हणजे पहिल्या आणि जिथे एंट्रीचं लास्ट पेज आहे त्याची झेरॉक्स लागणार आहे. त्याच्यानंतर बचत गटाचं नोंदणी प्रमाणपत्र, हे सगळ्याची झेरॉक्स लागणार आहे. आधार कार्ड, बचत गटाच्या चालू बँक पासबुकच्या एंट्री, त्याच्यानंतर बचत गट नोंदणी पत्र याची झेरॉक्स लागणार आहे. आणि त्या महिलेचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. आणि ज्या वेळेला स्टॉल तुम्हाला मिळेल त्यावेळेला तिथे बॅनर लागतो, बचत गटाच्या नावाचा बॅनर तो बनवायला. तो त्याच्यामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. तरी पण मी तुम्हाला एक वेगळी सांगितलं की काय काय लागतं ते. पण हे तुम्हाला फॉर्म भरून ज्या वेळेला तुम्ही द्याल त्यावेळेला लागणार आहे. फॉर्म आधी जाऊन घेऊन यायचंय. 18 तारखेपर्यंतच त्याची मुदत आहे, 18 फेब्रुवारी. तिथून जाऊन घेऊन यायचंय आणि त्याच्यामध्ये जी माहिती दिली त्या पद्धतीने भरायचंय. इथे फोटो लावायचे. ह्याच्यात आणखीन एक आहे, जर तुमचा बचत गट नाही पण संस्था आहे, रजिस्टर संस्था आहे, महिला संस्था, महिला मंडळ असेल किंवा काही, तर त्यांनाही तसा मिळतो तो फॉर्म. म्हणजे त्यांनाही मिळतो त्यामार्फत. पण एका फॉर्म मध्ये एकाच बचत गटाला एकच फॉर्म मिळतो आणि त्याच्यामध्ये एक महिला स्टॉल लावू शकते. किंवा अगदी दोघींनी जर ऍडजस्टमेंट केली मैत्रिणींनी, तर त्या आपण तशा दोघी एकाच स्टॉलवरच मात्र त्या लावू शकतात. कारण ह्याचं नंतर मग काय म्हणतात त्याला, तो लॉटरी पद्धतीने ते काढलं जातं. पण बऱ्यापैकी सगळ्यांना स्टॉल मिळतात बचत गटांना. आणि जे स्टॉलची बांधणी असते ना, म्हणजे आता गेल्या वर्षापर्यंत तरी आम्ही बघितले तर स्टॉल मध्ये 2 स्टॉल असतात. म्हणजे एका स्टॉल मध्ये 2 स्टॉल असतात. मग त्या ऍक्च्युली 2 स्टॉल असतातच, पण बचत गटाला जर एक स्टॉल मिळणार आहे तर त्याच्यामध्ये त्या
दोन मधल्या एकामध्ये त्या ऍडजस्ट करू शकतात त्या पद्धतीने. पण आता काही मला असेही मेसेज आलेत की आमचा बचत गट नाहीये. तर जे मला माहित आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते, तुमच्या आजूबाजूला कोणाची बचत गट असतील, तुमच्या माहिती त्यांची ओळख करून घ्या आणि त्यांना रिक्वेस्ट करा की बाबा तुम्ही तुमच्यातर्फे आम्हाला स्टॉल लावायला ची संधी देत असाल तर असं त्यांना रिक्वेस्ट करा. कारण असे बऱ्यापैकी काही जण करतात की ज्यांचे स्टॉल बचत गट नाहीये पण त्यांच्या आजूबाजूला ओळखीचे असे बचत गट असतील तर मग त्यांना रिक्वेस्ट करतात की तुमचं जे डॉक्युमेंट्स लागतात, त्यांचं पासबुक बचत गटाचं लागणार आहे, त्यांचं नोंदणी क्रमांक वगैरे तो म्हणजे ते नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे, असं सगळं लागणार आहे. आणि आधार कार्ड त्या महिलेचंच लागतं. त्याच्यामुळे हे त्या जर देत असतील तर तुम्हाला मिळू शकेल त्याच्यामध्ये हे स्टॉल लावू शकाल तुम्ही. पण बघा 2 दिवस 10 तारखेपासून स्टॉल सुरू हे अर्ज सुरू झालेले आहेत. मला आज मी महापालिकेत जाऊन तो अर्ज घेऊन आले की तुम्हाला या पद्धतीने दाखवता येईल. तर अशा पद्धतीने सगळं करायचंय. तर या संधीचा लाभ घ्या आपण. आणि तुम्हाला पण ते एक बचत गटांना मार्केट मिळण्यासाठीच हे सगळं आहे. आणि मला तुम्हाला सांगायला ना आनंदच होईल, कारण ही पवनाथडी जी सुरू झाली ना, तुम्हाला तर माहिती आहे, मी याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलंय 2004 पासून माझं मी बचत गट सुरू केले आमच्या एरियामध्ये. त्याच्यामुळे त्यावेळेला ना हे पण मी त्यावेळेला बोलले होते, मला वाटतं पवनाथडीच्या व्हिडिओमध्ये, की त्यावेळेला आम्ही इथे नव्हती पवनाथडी तेव्हा. पुण्यामध्ये ज्या 2 ज्या जत्रा म्हणजे भीमथडी जत्रा आणखीन एक होती, तिचं नाव मला आता येत नाही, तर अशा 2 भरायच्या. आणि मग आम्ही इथून पिंपरी चिंचवड मधून तिकडे जात होतो. म्हणजे विक्री तर तुफान मस्त, पुणेकर जबरदस्त रिस्पॉन्स देतात. त्यामुळे विक्री खूप छान होत होती. पण येण्या जाण्याचा खर्च आमचा प्रत्येक दिवशी त्रासदायक होत होतं. त्याच्यामुळे मीच आपले सगळ्यांचे लाडके अजितदादा पालकमंत्री होते. मी ह्या 2 ज्या म्हणजे लेटर दिलं होतं आम्ही आमच्या संस्थेमार्फत की अशा 2 तिकडे ज्या होत आहेत त्याच्यापेक्षा आम्हाला लांब पडतंय ते, की पिंपरी चिंचवडमध्ये एक कुठली तरी एक अशी जत्रा भरवण्यात यावी ज्या बचत गटांना मार्केट मिळेल. आणि अक्षरशः दादांनी म्हणजे वर्षाच्या आत आमच्या इथे ही पवनाथडी सुरू झाली. पण ह्याच्यामध्ये मोलाचं म्हणजे कार्य त्यावेळेच्या महानगरपालिकेच्या ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या महापौर होत्या मंगलाताई, त्यांचाही हातभार आहे. त्यांचंही सहकार्य त्यावेळेला लाभलेलं होतं आणि त्यामुळे ती लवकर ही पवनाथडी सुरू झाली. पण छान मार्केट मिळतं महिलांना आणि खूप गर्दी असते. मैदान सांगवीमध्ये जे आहे तिथेच, कारण तिथे जास्त रिस्पॉन्स चांगला मिळतो असं महापालिकेचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ते हे तिथेच लावले जातात. आणि प्रत्येक दिवशी मात्र आपलं जे आहे सामान ते घेऊन यायला लागतं. प्रत्येक दिवशी घेऊन जावं लागतं, कारण त्याची जबाबदारी महापालिका किंवा कोणी घेत नाही. आणि ह्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी दिलेले आहेत त्यांनी नियम. इतर तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही तिथे समूह संघटिका असतात त्यांना विचारू, म्हणजे तिथे ऑफिसमध्ये विचारू शकता. पण जाणून बुजून मी हा लवकर टाकते आणि तुम्ही लवकरात लवकर 18 फेब्रुवारीच्या पर्यंतच मुदत आहे. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म आणून तो सबमिट करा 18 तारखेपर्यंत आणि आपला स्टॉल पक्का करा. आपण भेटूच पवनाथडीला, नक्कीच आम्ही येणार आहे. त्याच्यामुळे तिथे आपली भेट होईलच. त्यामुळे ही माहिती द्यायची होती, म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या ओळखीच्या ज्या कोणी असतील त्यांना, की त्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल, त्यांनाही त्यांचं स्टॉल लावता येईल आणि त्यांनाही मार्केट उपलब्ध होईल. नवीन माहिती त्यांना मिळणार आहे ह्याच्यामुळे आणि त्यांना ही संधी मेन महत्वाची आहे. त्याच्यामुळे माहिती होणं त्यांना आवश्यक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू आपण.